नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. ह्या ठिकाणी 2 वाट्या इतके तांदूळ घेतलेले आहेत, जे आपण नेहमी वापरतो घरात तेच तांदूळ घेतलेले आहेत. पोहे खाण्याच्या चमच्याने आपण 1.5 चमचा इतकी मसूर डाळ घेतलेली आहे. कुठल्याही चमच्याने घ्या, कमी जास्त झालं तरी चालते. आता ह्या ठिकाणी मसूर डाळ घेतलेली आहे, त्याच चमच्याने आपण ह्या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे. 1.5 चमचा इतकी तूर डाळ घेतलेली आहे. 1 चमचा इतकी मूग डाळ आहे. 1 चमचा इतकी आपण उडद डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा चणा डाळ घेतलेली आहे. थोडेसे आपण शेंगदाणे टाकलेले आहेत आणि हिरवा ताजा अगदी मटार 1 वाटी इतका भरपूर असा आपण टाकून घेतलेला आहे. स्वच्छ आता आपल्याला सर्व डाळी आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहे. 2 पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी धुवून घेतल्यानंतर पाणी काढून टाकायचे. आता आहे ते आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. गॅसवरती कुकर ठेवायचं आहे. साधारणतः 4 ते 5 चमचे इतका आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाले की 1 चमचा इतकी मोहरी टाकून घ्यायचे. 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे मोहरी छान तडतडले की सुरुवातीला आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन मध्ये तळून घ्यायचे. कांदा थोडासा तळत आला की आपण सुरुवातीला कढीपत्ता टाकलेला आहे. थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचे, जे की कढीपत्ता चांगला तळला जाईल. लसूण अद्रकचे आपण ह्या ठिकाणी ठेचून घेतलेलं वाटण टाकलेलं आहे 1 चमचा इतकं. आता व्यवस्थित आपण तेलात मिक्स केलेला आहे. आता टोमॅटो आणि काकडी घेतलेली कट करून ती टाकून द्यायचे. लगेचच आपण ह्या ठिकाणी वांगा आणि आलू घेतलेले त्यावरती साल काढून कट करून घेते ते टाकून दिलेलं आहे. सर्व भाज्या आपल्याला आता 5 मिनिटाकरता छान वाफवून घ्यायच्या आहे, जे की छान तेलामध्ये मिक्स होतील. आता भाज्या छान शिजलेल्या आहेत तेलामध्ये. ह्या ठिकाणी आपण मसाला टाकून घेऊ. ह्या ठिकाणी 1 चमचा इतका आपण बिर्याणी मसाला टाकलेला आहे. पाव चमचा हळद टाकून घ्यायचे. अर्धा चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे. अगदी नेहमीच करतो पण थोडीशी भन्नाट अगदी चविष्ट अशी ही आपली रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी भाज्या मसाल्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत. जे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले डाळी त्या आपण आता सुरुवातीला टाकून देणार आहोत. अगदी नेहमीच आपण खिचडी बनवतो पण अगदी मऊ लुसलुशीत आणि आतपर्यंत पूर्ण मसाले सगळे आपण नेहमीच करतो, पण भाज्या जेव्हा आपण टाकतो ते भाज्या पूर्ण वरी येऊन बसतात आणि कलर जो आहे ते खाली कमी आणि वरी जास्त येतो. पण त्या पद्धतीची ही खिचडी होणार नाही. त्यासाठी हे ठिकाणी मी ट्रिक सांगते की भाज्या पण पूर्ण मिक्स होते आणि रंग पण एकसारखा खिचडी येईल असं आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे. आता सर्वात शेवटी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने आपण ह्या ठिकाणी तांदळाचे दुप्पट पाणी घेतलेलं आहे आणि डाळी असल्यामुळे डाळीसाठी 1 वाटी आपण एक्स्ट्रा पाणी टाकलेलं आहे. तांदूळावर सुद्धा डिपेंड करतं, पाणीही कमी जास्त लागू शकतं. आता पाणी टाकून झाले की वरतून आपण ताजी अशी कोथिंबीर कट करून घेतली. ती कोथिंबीर सुरुवातीला आपण टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी सर्व पदार्थ आपले टाकून झालेले आहेत. पण ह्या ठिकाणी आता आपल्याला 1 उकळी घ्यायचे. लगेच आपल्याला कुकरचं टोपण लावायचं नाही. उकळल्यानंतर थोडंसं पाणी आपलं आटलं की त्यावेळेस आपण आता ह्या ठिकाणी टोपण लावून घेणार आहोत. त्यामुळं अगदी खिचडी पूर्ण वरीपर्यंत एकाच रंगाची बनून तयार होते. आता ह्या ठिकाणी वाफ निघालेली आहे. 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते की पूर्ण खिचडीला रंग अगदी छान आलेला आहे. आजपर्यंत आपल्या भाज्या पूर्ण मिक्स झालेल्या आहेत. एकाच रंगाची आपली खिचडी मऊ लुसलुशीत बनवून तयार झाले. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. माझ्या चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल. खिचडी तर तयार झालेली आहे. आपण प्लेट लावून घेऊ. प्लेटमध्ये आपल्या खिचडीसोबत खाण्यासाठी आणखीन एक पदार्थ घ्यायचे. चला तर खिचडी अगदी मोकळी सक्क मऊ लुसलुशीत आणि एकाच रंगाची बनवून तयार झालेली आहे. आता प्लेटमध्ये खिचडी सोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी उडदाचं पापड घेतलेलं आहे भाजून, ते सुद्धा आपल्या सोबत घ्यायचे. आणि खिचडी सोबत खाण्यासाठी एक भन्नाट पदार्थ आपण नेहमीच घेतो, सर्वांचाच आवडीचा आहे. ह्या ठिकाणी आपण 1 फोड इतके लोणचं घ्यायचे. लोणचं खिचडी पापड तर घेतलेला आहे, पण खिचडीला तुपाशिवाय तर चवच येणार नाही. त्यामुळे आपण 1 वरच्यावरतून मस्त साजूक तूप टाकून घेणार आहोत. त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी ककडी घेतलेली लावून अगदी मस्त तूप खिचडी खाण्यासाठी तयार झाले. तुम्हाला ही खिचडी कशी वाटली नक्की कमेंट करेल. त्या पनीरपासून आपल्याला भन्नाट असा पदार्थ बनवायचे. चला आता सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पनीर कट करून घेतलेला आहे. आता गॅसवरती आपण पॅन ठेवणार आहोत. पॅन गरम झाले की त्यामध्ये 2-3 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की 4 लवंगा आणि 4 मिरे टाकलेले आहेत. मिरे आणि लवंग तळलं की त्यामध्ये आपण इथं भाज्या काही कट करून घेतलेल्या आहेत. कांदा कट करून घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे,
एक मिरची घेतलेली आहे आणि ते पूर्ण भाज्या आपण तेलात टाकलेल्या आहेत। तेलामध्ये 5 मिनिटाकरता आपल्याला मिक्स करून वाफवून घ्यायचे। वाफत ठेवायला आपल्याला एक 5 मिनिट लागतात, वरती झाकण ठेवायचे, त्यामुळे चांगल्या मऊसर भाज्या शिजल्या जातील। भाज्या शिजेपर्यंत आपण एक ह्या ठिकाणी पेस्ट तयार करून घेणार आहोत। 2 चमचे इतकं दही घ्यायचे। दह्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत। लाल तिखट 1 चमचा इतकं टाकायचे, पाव चमचा इतकी हळद टाकून घेणार आहोत। ह्या ठिकाणी गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे। अर्धा चमचा इतकी धनेपूड टाकून घ्यायचे। आता इतके मसाले आपण जे टाकलो ते मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं दही घट्ट असल्यामुळे थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे। 2 चमचे इतकं मी आता ह्यात पाणी टाकणार आहे। पाणी टाकल्यानंतर मस्त पेस्ट तयार झालेली आहे। आता ह्या ठिकाणी रंग पण अगदी सुरेख आलेला आहे। आता जी ही पेस्ट आपण बनवलेली आहे ती आपण आता साईडला ठेवून देणार आहोत। आता ह्या ठिकाणी भाज्या तर छान वाफवून झालेल्या आहेत, मस्त मऊसर शिजलेल्या सुद्धा आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण त्याची आता पेस्ट बनवून घेणार आहोत। अगदी छान ह्या ठिकाणी आता पेस्ट बनवून तयार झालेली आहे। आता इथं आपण गॅसवरती पॅन ठेवलाय, तेच पॅन आपण ठेवलेला आहे। 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जे पनीर आपण कट करून घेतले ते टाकून द्यायचे। घरी बनवलेलं पनीर आहे तरी सुद्धा तेलामध्ये वितळणार नाही, चांगल्या पद्धतीने तळलं जातं। एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। हे पनीर कसं बनवायचं ते तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। मी ह्याचा व्हिडिओ बनवलेला होता पण माझ्याकडनं चुकीनं डिलीट झालेला, त्यामुळे फक्त मी पनीर कट केलं दाखवलेलं आहे। बनवलेलं जे आहे त्याचा व्हिडिओ डिलीट झालेला आहे। आता ह्या ठिकाणी त्याच तेलामध्ये आपण 1 चमचा जिरे 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायचे। ती छान आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सुरुवातीला आपण दह्याची पेस्ट आहे ती टाकलेली आहे। आता ही पेस्ट जी आहे ती मिक्स करून अगदी छान त्यात तेल सुटलं जाईल इतकं आपण त्याला शिजवून घेणार आहोत। अगदी रंग सुद्धा बदललेला आहे आणि छान तेल सुटलेलं आहे। आता त्याच तडक्यामध्ये आपण दुसरी जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकून देणार आहोत। आता दोन्ही पेस्ट आपण टाकून घेतलेले आहे, दोन्ही मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं असं शिजू द्यायचे, जे की चांगलं तेल सुटलं जाईल आणि छान शिजल्या जातील। आता ह्या ठिकाणी आणखीन एक पदार्थ आपण घेतलेला आहे ते म्हणजे मटार। मटार आपण 1 वाटी इतक्या घेतलेले आहेत आणि ते छान उकळून घ्यायचे। जरा कच्चा असल्यामुळे उकळल्यामुळे टेस्ट छान येते। आता उकळून घेतलेली मटार जी आहे ती पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते आपण पेस्टमध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता मिक्स केल्यानंतर 1-2 मिनिट असं शिजू द्यायचे। जे मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट काढून घेतली त्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी जे मिक्स केले ते आपण आता ह्यात टाकून घेतलेलं आहे आणि क्वांटिटी थोडीशी आपण वाढवून घेतलेली आहे। आता शेवटी आपण मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर आपण जे पनीर तळून घेतले ते पनीर सुद्धा आता आपण टाकून घेतलेलं आहे। अगदी सुरेख रंग आलेला आहे, पण आपला आणखीन एक मसाला टाकायचा राहिलेला आहे ते आपण शेवटी टाकणार आहोत। त्या अगोदर ह्या ठिकाणी आपण काही फ्रेश अशी कोथिंबीर कट करून घेतलेली, ती कोथिंबीर आपल्याला सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे। अगदीच चविष्ट भन्नाट आपली ही भाजी बनवून तयार होते। एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, कारण घरच्या पद्धतीने केलेल्या भाजीचं अप्रतिम असते। आपण नेहमी तर बाहेर अशा भाज्या खातोच, पण घरी बनवलेल्याची चव अगदी छानच असते। आता ह्या ठिकाणी सर्व मसाले टाकून झाले की सुरुवातीला आपण लसूण कांद्याचा गोड मसाला जो असतो तो 1 चमचा इतका आपण टाकून घेणार आहोत। ते मसाला मिक्स झाले की नंतर आपण ह्या ठिकाणी पनीर मसाला घेतलेला आहे। एवढसा ह्या ठिकाणी मी 1 चमचा इतका आपण पनीर मसाला टाकून घेतलेला आहे। भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही थोडासा वाढवू शकता। आता सर्व मसाले टाकून झाले की 1-2 मिनिट असं आपल्याला शिजू द्यायचे। शिजल्यानंतर भाजीला रंग पण छान येईल आणि चव पण अगदी छान येते। आता भाजी बनवून तयार झालेली आहे, आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत। अगदी मस्त भन्नाट चवीची रेस्टॉरंट स्टाईल भाजी आपण घरीच बनवलेली आहे। एक वेळेस ह्या पद्धतीने मी नक्की ट्राय करून पहा। कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये घरच्या घरी ही भाजी बनवून तयार होते। तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की प्रकारचे नाश्ते बनवतो, त्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाणीपुरी आणि भेळचा मेनू केलेला आहे। आपण ह्या ठिकाणी पुदिना कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना आहे आपल्याला टाकून द्यायचा। स्वच्छ आपण पाणी करून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत आणि मोठी मोठीच कोथिंबीर घेतलेली आहे। भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। अर्धा लिंबू आपल्याला पिळायचा, जितकी आपण पुदिना घेतलाय त्यापेक्षा सुद्धा थोडीशी कमी आपण कोथिंबीर घेतलेली आणि अर्धा लिंबू आपण ह्या ठिकाणी पिळलेला आहे। मिक्सरला आपल्याला थोडंसं दरदरीत सुरुवातीला वाटण करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण मिरची सुद्धा घातलेली आहे। 3 मिरच्या आपण ह्या ठिकाणी वापरलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तिखट ह्या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकतो। पाणी टाकून आपल्याला त्याचं एक वाटण तयार करायचे।
त्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी टाकून आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। पाणी टाकून आपण चाळणीवरती टाकून दिलेलं आहे। चाळणीखाली जे पाणी निघेल त्याचं आपल्याला पाणी बनवायचं आणि जे वरती राहिलेला पुदिना आणि कोथिंबीरचं वाटण आहे ते सुद्धा आपल्याला वेस्ट करायचं नाही। तर चटणीसाठी आपण हे वापरू शकतो। आता ह्या ठिकाणी जे पाणी आपण तयार केलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण आणखीन 1 वाटी इतकं पाणी टाकून वरतून टाकलं आहे, जे की मिश्रण आपलं पूर्ण छान पाण्याची टेस्ट आहे ते पूर्ण पाण्यात निघून जाईल आणि भरपूर असं पाणी आपल्याला बनवता येते। तर पूर्ण पाणी आपण खाली गाळून घेतलेलं आहे। फक्त वरी जे आहे ते पुदिन्याचा चोथा राहिलेला आहे ते साईडला काढून घ्यायचं आहे। आता जितकं आपल्याला पाणी बनवायचं आहे त्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी पाणी टाकून घेतलं आहे। साधारणतः आणखीन 1 वाटी आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे। अर्धा चमचा आपण काळं मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाणीपुरी मसाला घेतलेला आहे तो आपल्याला 1 चमचा इतका टाकायचा आहे। त्यामुळे टेस्ट अगदी छान जसं की आपण ठेल्यावर किंवा स्ट्रीटमध्ये खात असतो त्याच पद्धतीने पाणीपुरीचं पाणी अगदी टेस्ट तशीच येते। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी पाणीपुरीचं आपण हे पाणी बनवू शकतो। सोपी पद्धत आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये भरपूर असं आपण हे पाणी बनवू शकतो। आता ह्या ठिकाणी पाणी तर तयार झालं, त्यासाठी आपल्याला पुरी तळायचे। ह्या ठिकाणी आपण रेडीमेडच पुऱ्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायचे। तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणेच आपल्या हे पुऱ्या तळून घेणार आहोत। अगदी फटाफट ह्या पुऱ्या तळून होतात। अगदी बेस्ट ऑप्शन आहे। हळदी कुंकू असल्यामुळे आपण पुऱ्या तर घरी बनवू शकत नाही, इतक्या पुऱ्या बनवायचं म्हणलं तर पॉकेट जर असं आणलं तर अगदी आपण कमी वेळामध्ये भरपूर अशी पाणीपुरीची क्वांटिटी बनवू शकतो। आता ह्या ठिकाणी मी सर्व पुऱ्या आता अशाच तळून घेणार आहे आणि आपल्या साईडला ठेवायचे तळून। ह्या ठिकाणी पुऱ्या तळून झाल्यात आपल्या साईडला ठेवायचे। पुऱ्या थंड होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 4 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचंय। तेल थोडंसं गरम झालं की ह्यामध्ये आपण पाव चमचा इतकी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं, जे की आपल्याला अगदी साध्या पद्धतीने आपल्याला चिवडा बनवायचा। हळद मिठाचा आपण ह्या ठिकाणी जसं की गाड्यावर बनवतात त्याच पद्धतीने आपण हळद मिठाचा ह्या ठिकाणी चिवडा बनवत आहोत। हळद मिठाचा चिवडा आपला तयार आहे आणि पाणी तर आपण अगोदरच तयार करून घेतलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये आपल्याला जितक्या क्वांटिटी भेळ बनवायची त्या क्वांटिटीमध्ये आपण ह्या ठिकाणी 1-2 प्लेट इतका आपण चिवडा घेतलेला आहे आणि वरतून कट करून घेतलेला टोमॅटो टाकून द्यायचे। लहान आकारात कट करून घेतलेला कांदा टाकायचे, कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायचे। या ठिकाणी लहान आकारात 5 कट करून घेतले थोडी ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी टाकलेली आहे आणि मोठा फरसाण आहे ते घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं। नसेल तर शेव टाकलं तरी चालते। आंबट गोड चटणी आहे, चटणी कसं बनवायचं व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। आता ह्या ठिकाणी आपण जे पुदिन्याचं पाणी बनवलंय ते टाकून घ्यायचंय। आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करायचंय आणि भरपूर असं पाणी टाकलं तरी चालते। आता ह्या ठिकाणी सर्व पदार्थ आपण जे टाकून घेतले ते मिक्स करून घेणार आहोत। अगदी छान घरच्या बाहेरच्या पेक्षा अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आपण मुलांना सुद्धा असे पदार्थ बनवून देऊ शकतो। अगदी साध्या पद्धतीने आणि घरच्या चांगल्या पद्धतीने आपण हे मुलांना जर करून दिलं तर ते अगदी आवडीने खातील। ह्या ठिकाणी जे पुऱ्या आपण तळून घेतल्या त्यामधल्या आपण 2-3 पुऱ्या ह्या ठिकाणी चुरा करून टाकत आहोत। गाड्यावरच्या पेक्षा सुद्धा अगदी भन्नाट चव येते। एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। अगदी कमी क्वांटिटीमध्ये आपण भरपूर अशी भेळ बनवू शकतो। आता आपल्याला ही भेळ प्लेटमध्ये काढून घ्यायचे। कट केला कांदा, थोडासा फरसाण आणि आंबट गोड चटणी आणि थोडंसं पाणी टाकून अगदी छान चविष्ट आपण अशी भेळ बनवलेली आहे। तुम्हाला ही भेळ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। अगदी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरा ही भेळ कशी झाली आहे। चला तर आपल्याला पाणीपुरी कसं बनवायचं ते पाहायचं आहे। आता चटपटीत भेळ तर बनवून झाली, पाणीपुरी त्यापेक्षा सुद्धा सोपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये आपण बनवू शकतो। पुऱ्या तर आपण रेडीमेड आणलेले होते आणि ते तळून सुद्धा ठेवलेले आहेत। नाही तर तुम्ही पुरीचं तळलेलं पॉकेट सुद्धा आणू शकता आणि पाणी घरी तयार केलं तरी चालते, पण आपण कमी वेळामध्ये अगदी झटपट आपण पॉकेटचेच घरीच बनवले आहे। ह्या ठिकाणी काही साहित्य काढून घेतलेलं आहे। पात काढून घेतलेले बारीक शेव, त्यामध्ये थोडंसं आपण
खारी बुंदी जी असते ती मिक्स करून घेतलेले, पाणी साईडला काढून घेतलेलं आहे, आंबट गोड पाणी सुद्धा आपण साईडला ठेवलेलं आहे। आणि रगडा म्हणून आपण ह्या ठिकाणी थोडासा बटाट्याला हळद आणि मीठ टाकून आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे। रगडा तुम्ही वेगळा बनवायचा असेल तर माझा मागचा व्हिडिओ पाणीपुरीचा तुम्ही डिटेल पाहिला तर त्यामध्ये रगडा आंबट गोड चटणी डिटेल दाखवलेला आहे, तुम्ही नक्की एक वेळ चॅनल जाऊन चेक करा। आता ह्या ठिकाणी पाणीपुरीला आपण होल्ड करून घेतलेले आहेत आणि सर्व जिन्नस जे आपण साहित्य घेतले थोडं थोडं करून आपल्याला टाकून घ्यायचे। ह्या ठिकाणी आपण पाणी कमी जास्त करू शकतो। अगदी छान चटपटीत आपली घरच्या घरी पाणीपुरी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला ही पाणीपुरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, किंवा भेळ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। एकाच पाण्यापासून आपण 2 पदार्थ बनवलेले आहेत कमी वेळामध्ये। पाणीपुरी तयार झालेली आहे। आता मी तर टेस्ट करून पाहते, तुम्ही सुद्धा एक वेळेस बनवून नक्की टेस्ट करून पहा। केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।